नमस्कार. महाराष्ट्रातल्या माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहिणीनो, आपल्याला माहितीच असेल की काल आणि आज म्हणजे संक्रांतीच्या दिवशी मंगळवार आणि बुधवार या दिवशी आपल्या अकाउंटवरती संक्रांतीचे म्हणजे डिसेंबर महिन्याचे ₹1500 हे जमा झालेले आहे. त्यानंतर इथे लाडकी बहिणीचा महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे सर आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटलाच नाही. त्यानंतर काही बहिणींना असा प्रश्न आहे की आम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे तो भेटलाच नाही आणि काही बहिणींना असा प्रश्न आहे की सर आम्हाला दोन्ही हप्ते भेटलेले आहे. परंतु जो जानेवारीचा हप्ता आहे, हा हप्ता आम्हाला कधी भेटणार? तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तर व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. बघा, मतदानाआधी लाडकीच्या खात्यात डिसेंबरचे ₹1500 जमा. आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी भेटणार? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना संक्रांतीनिमित्त पैसे दिले जात आहे. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. जानेवारी महिन्यात 2 हप्त्याचे पैसे एकत्रित दिले जातील असं सांगितलं जात होतं. मात्र आता फक्त एकच हप्ता दिला आहे. यामुळे महिलांच्या मनात थोडीशी निराशा निर्माण झालेली आहे. बघा, आपल्याला निवडणुकीआधी म्हणजे संक्रांतीच्या आधी आपल्याला असं सांगण्यात आलेलं होतं की आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीचे असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहेत. ₹3000 आपल्याला एकत्र भेटणार आहे. परंतु संक्रांतीच्या दिवशी असं झालंच नाही. आपल्याला फक्त इथे ₹1500 चा जो हप्ता आहे ना, तो हप्ताच आलेला आहे. त्यामुळे ते लाडक्या बहिणीमध्ये इथे निराशेचं वातावरण आहे. आता यामागे सुद्धा इथे सरकारचं मोठं कारण आहे. ते आपण इथे पुढे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला डिसेंबरचे पैसे भेटलेले आहेत. नोव्हेंबरचे सुद्धा इथे पैसे भेटलेले आहे आणि ज्या महिलांना इथे पैसे भेटले नसेल, त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथे व्हिडिओच्या शेवटी इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, डिसेंबरचे पैसे मिळाले, जानेवारीच्या हप्त्याचं काय? लाडकी बहीण योजनेत मकर संक्रांतीला महिलांना खुशखबर दिलेली आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येतील असं वाटलं होतं. मंत्र्यांनी त्याबाबत घोषणा केली होती. याबाबत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली. महिलांना अग्रिम पैसे दिले जाऊ नये असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आता महिलांना फक्त डिसेंबरचे पैसे इथे मिळालेले आहे. बघा, आपल्याला 2 जे हप्ते आहे ना, हे एकत्र भेटणार होते. सरकारने तसा निर्णय सुद्धा इथे घेतलेला होता. परंतु काय झालेलं की काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला इथे पत्र पाठवलं होतं. त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही लाडकी बहिणींना पैसे द्या. आमचं याच्यामध्ये काहीही दुमत नाहीये. परंतु तुम्ही आगामी पैसे देऊ नका. फक्त काय करा की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही पैसे द्या. त्यानंतर राज्य सरकारने त्यावरती एक निर्णय घेतला की त्यांनी काय केलेलं की तुम्ही पैसे द्या. निवडणूक आयोगाने सांगितलं तुम्ही पैसे द्या. परंतु तुम्ही येणाऱ्या जे हप्त्याचे ते पैसे देऊ नका. फक्त तुम्ही डिसेंबरचे जे पैसे नाही देऊ शकता. त्यामुळे सरकारने काय केलं की आपल्या डिसेंबरचे जे ₹1500 हे पैसे आपल्या अकाउंटवरती जमा केलेले आहेत. आणि त्यानंतर आता जो जानेवारीचा हप्ता आहे तो सुद्धा इथे लवकरच आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे. बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी येणार? जानेवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अजून घोषणा झाली नाही. मात्र महापालिका निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. परंतु हे जे पैसे आहेत ते लवकर इथे भेटणार आहे. आता ज्या महिलांना इथे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो भेटला नाही, त्यांनी काय करायचं आहे की सगळ्यात पहिले आपलं जे आधार लिंक आहे हे चेक करून घ्यायचं आहे की नाही. त्यानंतर तुम्ही जो आपली के-वाय-सी आहे, ही के-वाय-सी तुम्ही पूर्णपणे केलेली आहे का? लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.